नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण या देशाच्या सुंदर अशा संविधानाच्या विषयावर बोलणार आहोत। खरंच आपल्या देशामध्ये संविधानाचा सन्मान होतोय का, हा विषय घेऊन आपण बोलणार आहोत। काय चाललंय आपल्या देशामध्ये? गुंडागर्दी, झुंडशाही, उघड उघड तलवारी वापरल्या जातात, उघड उघड बंदुका वापरल्या जातात। भर दिवसा लोकशाहीच्या माध्यमातून आपला विचार मांडत असणाऱ्या आणि तो विचार जर त्यांना समोरच्या माणसाला खटकत असला तर त्या संबंधित माणसाला उचलून निघून त्याचं अपहरण करून त्याच्या निर्घुण हत्या केल्या जात आहेत। तरी केंद्राचं सरकार गप्प, तरी महाराष्ट्राचं सरकार गप्प। काय चाललंय का आपल्या देशामध्ये? खऱ्या अर्थाने देशाचे गृहमंत्री गप्पचूप, देशाचे पंतप्रधान काहीच बोलत नाहीत। राज्य घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतोय काय? शेतकऱ्याला न्याय मिळतोय का? मजुराला न्याय मिळतोय का? शेतीवर काम करणाऱ्या शेत मजुराला का न्याय मिळतोय का? कशाचाच कशाला मिळ नाही। परभणीमध्ये जाळपोळ झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली। ही विटंबना का झाली म्हणून लोकशाहीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। त्या ठिकाणी न्याय मागणाऱ्याच लोकांवर 350 पर्यंत लोकांवर गुन्हे नोंद झाले, धरपकड चालू झाली आणि त्याच न्याय मागणाऱ्या तरुणांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे। याचा अर्थ असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना जाणीवपूर्वक त्रास दिलाच पाहिजे अशीच भूमिका महाराष्ट्र सरकार घेत आहे, असं वाटत नाही का? असा प्रश्न जनतेच्या पुढे आहे। जर समजा पोलीसवाल्यांनी वेळीच विटंबना करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असतं आणि शहरामध्ये तात्काळ पोलीस बंदोबस्त लावला असता तर एवढा मोठा उद्योग परभणी जिल्ह्यामध्ये झाला नसता, जाळपोळ झाली नसती। फक्त अन्याय करणाऱ्या माणसाला ताब्यात घ्या, त्याला योग्य शिक्षा द्या, हे मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकडून करणे हे चूक नाही, हे गलत नाही की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा पूर्ण देश चालतो आणि त्याच संविधानाची विटंबना याच राज्यामध्ये, याच देशामध्ये उघड उघड केली जाते। हे गैर नाही का? काय करते महाराष्ट्र सरकार? काय करते देशाचं सरकार? जे नरेंद्र मोदी रात्रना दिवस संविधान डोक्यावर घेऊन हिंडतात, माझ्यासारखं प्रेम संविधानावर कोणच करत नाही असं नरेंद्र मोदी सांगतात। खरंच नरेंद्र मोदीला संविधानाविषयी प्रेम आहे काय, हा प्रश्न आहे। आणि जर संविधानाविषयी प्रेम असतं तर भाजपाच्याच खासदारांनी संविधान बदलण्याच्या उघड उघड भाषा याच देशामध्ये केल्या। लोकसभेच्या अगोदर संविधान बदलायचंय म्हणूनच आम्ही सरकारमध्ये आलोत अशीही म्हणणारी मंडळी भाजपाचीच होती।
आणि हे वातावरण पूर्ण देशामध्ये तापलं आणि नेमका हाच मुद्दा काँग्रेसच्या राहुल गांधीने उचलला आणि लोकसभेमध्ये हे मुद्दा गाजवला गेला। भाजपाचा नारा होता इस बार 400 पार, म्हणजे 400 खासदार लोकसभेमध्ये निवडून आणायचे। हे कारण काय, तर त्यांना संविधान बदलायचं होतं। पण या देशातली जनता खूप हुशार आणि या जनतेनं बरोबर संविधान बदलू द्यायचं नाही म्हणून इंडिया आघाडीला मतदान केलं। एनडीए या आघाडीकडे लोकांनी लक्ष दिला नाही। एनडीएला पराजित करण्याचं काम म्हणजे 400 लोकसभेमध्ये जागा निवडून द्यायच्या होत्या, त्या जागा भाजपाला 240 वर थांबवाव्या लागल्या। आणि इंडिया आघाडीला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला। बहुमताने एनडीए सरकार सत्तेमध्ये जर आलं असतं, 400 पार जर या भाजपानं जागा केल्या असत्या तर निश्चितच या भारताचं संविधान बदललंच असतं। हे वास्तववादी सत्य आहे आणि यांना रोखवण्याचं काम या भारतातल्या सुज्ञ नागरिकांनी केलं। आणि म्हणून आता संविधानावर मी प्रेम करतो, संविधानाशिवाय हे देश चालू शकत नाही, या सगळ्या वल्गना आता भाजपवाले करतात। नाहीतर हेही केलं नसतं, कारण त्यांच्या मनामध्ये होतं की या भारताचं संविधान बदलायचं आहे। कारण या देशातल्या गोरगरीब जनतेसाठी या संविधानाचा उपयोग होत नाही सध्या भाजपाकडून, तर या संविधानाचा उपयोग बरेचशा उद्योगपतीचा फायदा करण्यासाठी नरेंद्र मोदीजी करत आहेत। आणि म्हणून 16 लाख कोटी रुपये कर्ज उद्योगपतीचं माफ झालं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं, मजुराचं, कष्टकऱ्याचं, छोट्या मोठ्या व्यापाऱ्याचं कर्ज माफ केलेलं नाही। हे भारतीय जनतेनं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। संविधान ज्या वेळेस लिखित केलं जात होतं त्यावेळेस याच भाजपाच्या आरएसएस संघटनेनं संविधानाला थेट विरोध केला होता, कारण त्यांना मनुस्मृती मान्य होती, त्यांना संविधान मान्य नव्हतं, म्हणून तो विरोध केला होता। आज आरएसएस मधून तयार झालेलं भाजपाचं संघटन, या संघटनेचा, या पक्षाचा जन्म 1980 ला झाला आणि 1984 ला यांचे 2 खासदार होते। आणि असंच लबाड बोलून आज देशाचं सरकार या लोकांनी ताब्यात घेतलं। संविधानाचा आणि यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही। संविधान भारतीयांनी अंगीकृत केलं 26 नोव्हेंबर 1949 ला, की या संविधानाच्या नियमाप्रमाणे आम्ही या देशातले प्रत्येक जण वागू, नियमाचा भंग होणार नाही ही दक्षता घेऊ। प्रत्येक भारतीयाने हे संविधान अंगीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950 ला हे संविधान लागू झालं। त्याही वेळेस या आरएसएसच्या लोकांनी
ठिगळाचं संविधान तयार केलं, अशा पद्धतीचं बोलणं करून संविधान लेखक, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिणवण्याचं काम केलं. तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडेही डगमगले नाहीत. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. त्या 7 सदस्यापैकी एक मरण पावला, 2 कलकत्त्याला गेले, एक संस्थेच्या कामासाठी निघून गेला आणि एकाला कामाच्या सानिध्यामध्ये त्याला कामच करता आलं नाही. अशा प्रकारे 6 सदस्य संविधान लिहिणारे बाजूला पडले आणि संविधान लिहिण्याची पूर्ण जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशाचाही विचार न करता आपल्यावर कसल्याही प्रकारचं संकट आले तर चालेल, पण हे संविधान मी पूर्ण लिहिणारच असा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि संविधान लिखित केलं. हे संविधान लिहिलेलं RSSच्या लोकांना मान्य नव्हतं. त्यांना मान्य होतं मनुस्मृती. ही मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे संविधान नाही, म्हणून संविधानाला ठिगळाचं संविधान म्हणलं. विविध देशाच्या राज्यघटनेतले छोटे मोठे मुद्दे घेऊन भारताचं संविधान लिहिलं. अशा पद्धतीचे टोमणे देण्याचं काम या RSSच्या लोकांनी केलं होतं. याचाच अर्थ असा की संविधानावर त्यांना कसलंही प्रेम नव्हतं आणि त्या संविधानावर डुप्लिकेट प्रेम करून आता भारताची सत्ता ताब्यात घेऊन त्याच संविधानाची पायमल्ली करून या देशातल्या गोरगरीब जनतेवर अन्याय करण्याचं काम भाजप सरकार, नरेंद्र मोदी यांचं सरकार पूर्ण देशभर अन्याय करत आहे. मणिपूरची घटना बघा, हाथरसची घटना बघा, परभणीची घटना बघा, महाराष्ट्राच्या EVM मशीनचा कारभार बघा. संजय राऊत सारख्या माणसाला जेलमध्ये घातलं 100 दिवस मध्ये. कसलाही पुरावा नसताना 100 दिवस सजा भोगण्याची वेळ संजय राऊतावर आली, अनिल देशमुखावर आली, अरविंद केजरीवालावर आली. कित्येक लोकांवर या राज्यामध्ये, या देशामध्ये अन्याय सहन करण्याची वेळ आली. पण तरीही एकनिष्ठ असणारे हे माणसं जेल भोगून आले, पण तरी सुद्धा ईडीच्या भीतीला आहारी न जाता स्वाभिमानाने जीवन जगण्याची भूमिका यांनी निभावली. पण कित्येक लोक ईडीच्या भीतीमुळे इतर पक्षातून भाजपात गेले. स्वतःचे पक्ष समूळ नष्ट करण्याचं काम केलं. जे गुन्हेगार होते, ज्यांना भीती होती, ज्यांना ईडीची भीती दाखवले, ते सर्वच लोक आता भाजपामध्ये दिसतात. आणि म्हणून या देशामध्ये संविधानाचा सन्मान होत नाही. संविधानाच्या नियमाप्रमाणे हे देश चालत नाही. राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. असंच वास्तववादी चित्रण या देशामध्ये दिसत आहे. मागच्या 2 दिवसांपासून शरदचंद्रजी पवार सुद्धा, अजित पवार, शरदचंद्रजी पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ एकत्र बसून काय प्लॅन केला, काय धमकी दिली. अमित शहा शरदचंद्रजी पवारला वाढदिवसाच्या निमित्ताने भेटायला गेले, काय प्लॅन केला.
खरंच महाराष्ट्रातली महाविकास आघाडी फुटणार का? महाविकास आघाडीमध्ये तुकडे पडणार का? शरदचंद्रजी पवार भाजपाला साथ देणार का? का अजित पवार आणि शरद पवार एकत्र होणार? या सगळ्या घडामोडी करण्याचं काम अमित शहाच्या माध्यमातून होत असलेलं वास्तव चित्र 12 डिसेंबर पासून का 1-2-3 दिवसामध्ये हे कारभार होत असलेलं वास्तव चित्र महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या समोर येत आहे। राजकारणात काही हे होत असतं जर खरे फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे वारस शरदचंद्रजी पवार असतील तर शरदचंद्रजी पवार भाजपाच्या गळाला लागणार नाहीत आणि जर फुले शाहू आंबेडकरांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजलेले असतील तर भाजपाच्या महायुतीमध्ये असणारे लोक सुद्धा शरदचंद्रजी पवार फोडू शकतात। आणि ज्या पद्धतीने 2019 ला 105 आमदार असताना देवेंद्र फडणवीसला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं फुले शाहू आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा वारसदार म्हणून पुन्हा अजून देवेंद्र फडणवीसला सत्तेच्या बाहेर ठेवणार का आणि त्यांचेच आमदार खासदार फोडून महाविकास आघाडीचं सरकार आणणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं काय करणार हे प्रश्नचिन्ह अजूनही भारतातल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोक्यामध्ये विचार करायला होत आहे। संसदेमध्ये संविधानावर भाष्य करणारे माणसं भाजपाचे लोक उगीच आव आणून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करतात। कारण काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वजण त्यांची एक टीमच भारतीय संविधान बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीर उभा होती आणि त्यांच्या निगराणीखाली त्यांच्या विचाराने त्यांच्या योग्य दिशेने भारतीय संविधान, भारताची राज्यघटना अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी लिहू शकलो, संविधान बनवू शकलो। 25 नोव्हेंबर 1949 ला संविधानाच्या शेवटच्या भाषणामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि पूर्ण काँग्रेसच्या टीमच्या योग्य दिशेमुळे हे संविधान अत्यंत चांगल्या पद्धतीने मी लिहू शकलो, हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। म्हणजे काँग्रेसचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा सपोर्ट संविधान लिहित असताना झालेला आहे, हे मला नाकारता येत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। आणि हेही खरे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे पक्के विचार विरोधक होते, पण तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे विरोधक असताना काँग्रेसनं जे सहकार्य केलं, संविधान तयार करीत असताना ज्या योग्य दिशा दाखवल्या, संविधानाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं निरीक्षण केलं, या सगळ्या गोष्टीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व त्यांची पूर्ण टीम यांचं आभार मानतात। आणि ते पुढे म्हणतात की ही संविधान
लिहित असताना सर्व श्रेय माझंच आहे असं मी कधी म्हणणार नाही. कारण संविधानाचा कच्चा मसुदा लिहिण्याचं काम BN राव यांनी केलेलं होतं. त्यांनाही त्याचं काही श्रेय जातंय असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्यांचे सहकारी टी कृष्णम्माचारी यांनाही त्यांचं श्रेय जातंय असेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. याचाच अर्थ असा की काँग्रेस हे विचाराचं राजकारण करत होते आणि देशाचं काम करत असताना भारताचा प्रत्येक नागरिक हा राज्यघटनेचा केंद्रबिंदू असला पाहिजेत अशी भूमिका काँग्रेसच्या लोकांची होती. ती भूमिका भाजपाच्या लोकांची नाही. आणि म्हणून ही राज्यघटना मनुस्मृतीच्या नियमावर चालली पाहिजेत अशी भूमिका RSSच्या आणि आजच्या भाजपाच्या लोकांची आहे. आणि त्यावेळेस RSSच्या लोकांची होती. ही काँग्रेसला कदापि मान्य नव्हती. म्हणून काँग्रेसला भाजपाने नाव ठेवण्यापेक्षा आता भाजप सर्वसामान्याला, देशातल्या सर्व जनतेला, गोरगरिबाला, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना कसा समानतेचा न्याय देतील तेच भाजपच्या लोकांनी पाहावं एवढीच अपेक्षा आता भारतीय जनतेची आहे. तर बघूया भाजप केंद्रातलं आणि महाराष्ट्रातली महायुती सर्वसामान्य जनतेसाठी तन मन धनाने अंतकरणातून काम करेल का ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे देशहिताचे, समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.